नमस्कार मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी अखेर परिपत्रक जाहीर केले। नवीन सरकारच्या यामध्ये 5 घोषणा आहेत। या परिपत्रकात 5 मोठ्या सुविधा सरकारकडून देण्याचं बोललं जात आहे। त्याचे परिपत्रक अखेर निघाले आहे। त्यामुळे बघा या परिपत्रकात नेमकी कोणती घोषणा केली आहे। मित्रांनो, तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी सर्वात आनंदाची आणि मोठी बातमी आहे। बघा आता भारतामध्ये पेन्शनधारकांसाठी चांगले दिवस येत आहेत। सरकारने नुकत्याच 5 महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे पेन्शनरच्या जीवनात सोयी आणि सुधारणा होईल। या बदलामुळे पेन्शनरच्या वित्तीय सुरक्षा मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल। चला तर मग जाणून घेऊया पेन्शनरच्या या 5 मोठ्या खुशखबऱ्या आणि त्यांना कोणते फायदे ठरू शकतात। मित्रांनो, अखेर याचे परिपत्रक जाहीर केले, त्यामुळे आता या 5 तुम्हाला सुविधा कोणत्या मिळणार आहेत ते बघा। मित्रांनो, पेन्शन हा एक महत्त्वाचा विषय आहे जो लाखो भारतीयांसाठी अत्यंत आवश्यक आहे। सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील कर्मचारी असो, सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळणारी पेन्शन त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असते। म्हणूनच पेन्शनशी संबंधित कोणतेही नवीन नियम किंवा लाभांची घोषणा पेन्शनरसाठी मोठ्या बातम्या असतात। आज आपण या अशाच 5 मोठ्या खुशखबऱ्याबद्दल चर्चा करू। मित्रांनो, हे 5 खुशखबऱ्या तुम्ही आधी पण ऐकल्या असतील, परंतु याचं परिपत्रक आज अखेर जाहीर केले 5 डिसेंबरला। आता हे तुम्हाला माहित आहे की तुम्हाला आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याची शपथ घेतील, त्याच्या आधीच हे तुम्हाला परिपत्रक जाहीर केले। आता तुम्हाला या 5 सेवांचा लाभ मिळणार आहे। 5 मोठ्या खुशखबऱ्या असणार आहे। जर तुम्ही कोणत्याही बँकेतून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आता खुशखबर आहे। बघा कोणती आहे। पहिली जी घोषणा आहे ते म्हणजे पेन्शन राशीमध्ये वाढ। मित्रांनो, पेन्शन राशीमध्ये वाढ करण्याचं बोललं जात होतं, अखेर याचं परिपत्रक आता जाहीर झालंय। पेन्शनरसाठी मोठी खुशखबरी। पेन्शनरसाठी सर्वात मोठी खुशखबरी म्हणजे सरकारने पेन्शन राशीमध्ये महत्त्वाचा वाढ करण्याचा निर्णय अखेर घेतला आहे। ही वाढ मुद्रास्फीती आणि वाढत्या जीवन खर्चाचा विचार करून करण्यात आली आहे। यामुळे पेन्शनर्सना त्यांच्या दैनंदिन खर्चाची पूर्तता करण्यात मदत होईल। मित्रांनो, पेन्शन वाढ करण्याबाबत निर्णय अखेर झालेला आहे। पेन्शनर कधी वाढ होईल याचा निर्णय अखेर आता झालेला आहे। बघा किती वाढणार आहे तुम्हाला पेन्शन राशीमध्ये वाढीचा तपशील बघा। जर तुम्ही केंद्र सरकारच्या पेन्शन जर घेत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या पेन्शन राशीमध्ये तुम्हाला आता वाढणार आहे ती म्हणजे 8%। जर तुम्ही राज्य शासनाच्या पेन्शनर्स घेत असाल तर तुम्हाला 7% तुम्हाला वाढवणार आहे। बघा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या पेन्शनसाठी तुम्हाला 6% वाढ आहे आणि ही वाढ तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल। मित्रांनो, आताची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी पेन्शनरसाठी बघा। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बँकेतील पेन्शन घेत असाल तर लक्ष देऊन बघा। अजून पुढील 4 मोठ्या घोषणा सांगतो कोणत्या परिपत्रकाचं जाहीर केले बघा। मित्रांनो, आता पेन्शनर्सना पुढच्या महिन्यातच वाढलेली पेन्शन मिळू शकेल। यामुळे पेन्शनरचे जीवनमान सुधारेल आणि ते त्यांच्या आरोग्य आणि इतर आवश्यकतांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील। मित्रांनो, आता सगळ्यात मोठी तुम्हाला दुसरी जी आहे तुम्ही आधी पण ऐकलं असेल ते म्हणजे जीवन प्रमाणपत्र। त्याबद्दल सर्वात मोठी खुशखबरी आहे। बघा, आता तुम्हाला जीवन प्रमाणपत्राबद्दल एक परिपत्रक जाहीर केले, त्यामध्ये काय म्हणले बघा। डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ही दुसरी खुशखबर आहे तुमच्यासाठी। पेन्शनरसाठी दुसरी मोठी खुशखबर म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात। आता पेन्शनर्सना दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँक किंवा सरकारी कार्यालयात जाऊन त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नाही। ते घर बसल्या डिजिटल पद्धतीने आपले प्रमाणपत्र जमा करू शकतात। मित्रांनो, ही बातमी आधी पण तुम्ही ऐकली असेल, परंतु अखेर याचं परिपत्रक आता निघाले, त्यामुळे तुम्हाला आता या सुविधा खूप महत्त्वाच्या आहेत। बघा यामध्ये काय म्हणले तुम्हाला फायदा कोणता होणार आहे बघा। डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचे फायदे: वेळ आणि पैसे वाचवता येईल, घर बसल्या तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करता येईल, कधी प्रमाणपत्र तुम्ही जमा करता येईल, तुम्हाला कागदी प्रक्रिया नसल्यामुळे सोयीस्कर म्हणजे तुम्हाला कागदी प्रक्रिया नसल्यामुळे तुम्हाला अडचण होत होती, तुम्हाला भीती घातली जात होती की तुमचं प्रमाणपत्र आता भरल्याशिवाय तुम्हाला अजिबात डिसेंबरपासून पेन्शन मिळणार नाही। ही भीती आता तुमच्या मनातून सर्व पूर्णपणे नसणार आहे। त्यामुळे अखेर याचं परिपत्रक निघाले। पुढील 3 ज्या मोठ्या घोषणा आहेत त्या अतिमहत्त्वाच्या आहेत, लक्ष देऊन बघा। तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर ही नवीन सुविधा पेन्शनरला आता मोठा दिलासा देईल। विशेषतः त्या वृद्ध पेन्शनरना त्यांना चालण्यात आणि हालचालीमध्ये अडचण येतात किंवा ते आजारी आहेत। डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि ती मोबाईल ॲप किंवा संगणकाद्वारे आता केली जाऊ शकते। याचे परिपत्रक अखेर जाहीर झाले बघा। सगळ्यात मोठी तिसरी जी तुम्हाला खुशखबरी आहे
ती सुद्धा तुम्ही आधी ऐकली असेल, परंतु आता याचं परिपत्रक जाहीर केलंय। टॅक्स सवलतीत वाढ। तिसरी खुशखबर आहे ती म्हणजे तुम्हाला आता पेन्शनरसाठी तिसरी मोठी खुशखबर म्हणजे टॅक्स सवलतीत वाढ। सरकारने पेन्शनरसाठी आयकर सवलतीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय अखेर घेतला आहे। यामुळे आता पेन्शनर्सना अधिक डिस्पोजेबल इन्कम मिळेल। बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता याचं परिपत्रक जाहीर केले। तुम्हाला टॅक्स सवलतीत जास्त पेन्शन येत असेल तर तुम्हाला आता यामध्ये आनंदित सर्वात मोठी बातमी असू शकते। बघा, चौथी जी सगळ्यात मोठी जी घोषणा परिपत्रक जाहीर झाले ती म्हणजे आरोग्य विमामध्ये विशेष सवलती। चौथी खुशखबर आहे पेन्शनरसाठी। चौथी मोठी खुशखबर म्हणजे आरोग्य विमामध्ये विशेष सवलत। सरकारने पेन्शनरसाठी आरोग्य विमा पॉलिसीवर प्रीमियममध्ये सवलत देण्याचा निर्णय अखेर घेतला आहे। यामुळे पेन्शनर्सना चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ घेणे आता सोपे होणार आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला पेन्शनरसाठी आता आरोग्य विमा कवच तुम्हाला मिळालेलं आहे। याचं परिपत्रक सुद्धा जाहीर केले। बघा, आरोग्य विमा सवलतीचे तपशील काय म्हणते बघा। पेन्शनरसाठी आरोग्य विमा प्रीमियमवर 20% आता सवलत, कॅशलेस उपचाराची सुविधा, तसेच विशेष आरोग्य तपासणी पॅकेज, औषधावर अतिरिक्त सवलत। बघा मित्रांनो, तुम्ही जर आजारी असाल, तुम्हाला शुगर वगैरे असेल, तर तुम्हाला कोणताही बीपी वगैरे काय असेल, जर तुम्हाला दवाखान्यामध्ये जर ॲडमिट केलं तर तुम्हाला विशेष सवलत आता मिळणार आहे। बघा, ही सवलत पेन्शनर्सना त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन करेल। ते कोणत्याही आर्थिक दबावाशिवाय नियमित आरोग्य तपासणी करू शकतील आणि गरज भासल्यास चांगला उपचार देखील घेऊ शकतील। बघा मित्रांनो, पाचवी जी आहे ती पाचवी डिजिटल पेन्शन पोर्टल। पाचवी खुशखबर काय बघा, पेन्शनरसाठी पाचवी आणि शेवटची मोठी खुशखबर म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात। हे पोर्टल पेन्शनरसाठी एक वन स्टॉप सोल्युशन ठरेल, जिथे ते त्यांच्या पेन्शन संबंधित सर्व माहिती आणि सेवा मिळू शकतील। सगळ्यात मोठी घोषणा केली आहे पाचवी। बघा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। डिजिटल पेन्शन पोर्टलची वैशिष्ट्ये काय बघा, पेन्शन भरण्याची स्थिती पाहता येईल, तक्रार निवारण प्रणाली असेल, यामध्ये दस्तऐवज अद्ययावत करण्याची सुविधा असेल, पेन्शन कॅल्क्युलेटर असेल। आता तुम्हाला पेन्शनधारक जर तुम्ही असाल तर तुम्हाला महत्त्वाची सूचना आणि अपडेट्स काय आहेत बघा, कारण तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत सरकारकडून। बघा काय आहेत, हे पोर्टल पेन्शनर्सना त्यांच्या पेन्शनच्या सर्व बाबी व्यवस्थित करण्यासाठी मदत करेल। ते घर बसल्या त्यांची पेन्शन माहिती प्राप्त करू शकतील आणि कोणत्याही समस्येचे निराकरण करू शकतील। बघा मित्रांनो, तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुम्हाला टॅक्स बसत असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा सूट केली झाली। बघा, टॅक्स सवलतीत वाढ। 60 ते 80 वर्ष वयाच्या पेन्शनरसाठी 3.5 लाख टॅक्स सवलतीची मर्यादा 4 लाख केली आहे। 80 वर्ष वयाच्या पेन्शनरसाठी 5 लाख टॅक्स सवलतीची मर्यादा 5.5 म्हणजे 5.5 लाख केली आहे। बघा, स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 ते 75,000 केली आहे। या वाढीमुळे पेन्शनर्सना त्यांच्या उत्पन्नाच्या मोठ्या भागाची बचत करण्यास मदत होईल। ते या अतिरिक्त रकमेचा उपभोग आणि आरोग्य, मनोरंजन किंवा इतर आवश्यकतांसाठी करू शकतील। मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात आनंदाचे परिपत्रक जाहीर केले आहे। यामध्ये बघा काय सांगितले, पेन्शनरसाठी नव्या लाभांचं महत्त्व। या 5 मोठ्या खुशखबऱ्या पेन्शनरच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवतील। पेन्शन राशीमध्ये वाढ आणि त्यांच्या आर्थिक स्थितीला मजबूत करेल, तर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि डिजिटल पेन्शन पोर्टल प्रक्रियांना सुलभ करतील। टॅक्स सवलती आणि आरोग्य विमा सवलतीमुळे त्यांना अतिरिक्त वित्तीय लाभ मिळेल। मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठ्या आनंदाच्या बातम्या आहेत। त्यासाठी मित्रांनो, पेन्शनसाठी काही टिप्स सुद्धा आहेत ते बघा। पेन्शन राशींची नियमितपणे तपासणी तुम्हाला करायची आहे। डिजिटल लाईफ सर्टिफिकेटसाठी वेळेवर अर्ज तुम्ही वर्षा नोव्हेंबरमध्ये 30 तारखेच्या आत करायचा आहे। टॅक्स सवलतीचा पूर्ण लाभ घ्यायचा आहे। आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करा किंवा त्याचे अपडेट करा। डिजिटल पेन्शन पोर्टलचा नियमितपणे वापर करायचा आहे। मित्रांनो, या घोषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा व अशाच प्रकारची दररोज वेगळी माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।